यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 7वी गणितावरती आणि गणितामधलं 11वं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्तुळ। या प्रकरणातला सराव संच 43 आपण बघतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगोदरचे सगळे सराव संच बघितलेले आहेत, तर आता जाऊया सराव संच 43 कडे। 43 कडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला जाऊयात पुढे। बघा, या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, संकल्पना काही समजून घ्या। समजा माझ्याकडे असेल वर्तुळ 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 हा 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 वर्तुळ म्हणजे काय? बघा, आईने बनवलेल्या चपातीत वर्तुळ आहे, आईने बनवलेल्या भाकरीत वर्तुळ आहे, हातातल्या बांगडीत वर्तुळ आहे, घड्याळात वर्तुळ आहे, डोळ्यात वर्तुळ आहे आणि त्याचबरोबर पंख्यामध्ये वर्तुळ आहे, ताटात ज्या ताटात जेवतो त्या ताटामध्ये वर्तुळ आहे। म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वर्तुळ दिसतं। आता यामध्ये वर्तुळाचं माप किती असतं? या संपूर्ण वर्तुळाचं जर तुम्ही माप बघितलं तर या वर्तुळाचं माप असतं 360 अंश। आता या वर्तुळाला असतं एक केंद्रबिंदू, केंद्रबिंदू मधून जाणारी जीवा म्हणजे व्यास, ही एबी ही वर्तुळाची व्यास आहे। या व्यासानं एबी या वर्तुळाचे दोन भाग केलेत, दोन अर्धे वर्तुळ झालेत, म्हणजे अर्धवर्तुळ। अर्धवर्तुळाचं माप जर तुम्हाला विचारलं कोणी, अर्धवर्तुळाचे माप जर कोणी विचारलं, संपूर्ण वर्तुळाचं 360 तर अर्धवर्तुळाचं झालं 180 अंश। ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, अर्धवर्तुळाचं माप झालं। आता दोन आणखी महत्वाच्या गोष्टी, आता समजा इथं कंस आहे, समजा ए बी हा एक कंस आहे, ए बी किंवा ए एक्स बी हा एक कंस आहे आणि इथं ए वाय बी दुसरा कंस आहे। बघा, ए एक्स बी एक कंस पकडा, त्याला आपण त्याला लाल रंग देऊ। हा ए एक्स बी हा एक कंस आहे, याला आपण म्हणतो लघु कंस। ए एक्स बी ला काय म्हणतो? लघु कंस, लहान आहे म्हणून लघु कंस, बरोबर। हा लघु कंस जो आहे तो ए एक्स बी, माप कंस ए एक्स बी, कंस ए एक्स बी। आणि जो दुसरा जो कंस आहे आपल्याकडे, हा याला आपण म्हणतो विशाल कंस। हा जो ए वाय बी जो आहे हा आपला झाला विशाल कंस, संगत विशाल कंस आहे तो विशाल कंस। विशाल कंस कुठला? माप कंस ए वाय बी, ए वाय बी। आता समजा जर तुम्हाला कोणी म्हटलं, समजा इथे एक जीवा काढू, चला, हा खाली ए एक्स बी एक कंस आहे, वरचा ए वाय बी। तुम्हाला म्हटलं की कोणी, बाबा ए एक्स बी चं माप 70 अंश किंवा 60 अंश आहे, त्याला 70च पकडू, आणि सांगितलं की कंस ए वाय बी चं माप किती, त्या विशाल कंसाचं माप किती? 360 वजा 70। संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं, लघु कंसाचं माप 70 आहे, तर त्याच्या विशाल कंसाचं माप 360 वजा 70 म्हणजे काय झालं बाबा? 290 अंश। किंवा जर विशाल कंसाचं माप 290 दिलं तर ए एक्स बी म्हणजे 360 वजा 290 केलं की 70 येतं। तर लघु कंस आणि विशाल कंस या दोन गोष्टी, संकल्पना समजून घ्या। याच संकल्पनांचा वापर आपल्याला आता करायचा आहे। बघा, इथं पहिलं जर गणित तुम्ही बघितलं या प्रश्नामध्ये, तर इथे लक्षात घ्या, जर कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे एकमेकांचे संगत कंस असतील, समजा बघा, सेम आला, इथं ए आहे, एक्स आहे आणि बी आहे, आणि त्याच्यानंतर ए वाय बी हा दुसरा आहे। आता हा ए एक्स बी एक कंस आहे आणि त्याचा संगत कंस ए वाय बी आहे, आणि जर ए एक्स बी बरोबर 120 आहे, माप कंस ए एक्स बी, ए एक्स बी बरोबर जर का तुमच्याकडे 120 अंश असेल आणि आपल्याला विचारलंय माप कंस ए वाय बी, ए वाय बी किती असणार आहे बाबा? संगत कंस आहे ना, मग 360 मधून ए एक्स बी ला वजा करावा लागणार आहे। मग इथं आपण लिहिणार 360 अंश वजा माप कंस ए एक्स बी, कंस ए एक्स बी। मग इथं लिहायचं बाबा 360 अंश वजा ए एक्स बी किती? 120 आहे, वजा 120 अंश। 360 मधून 120 गेले, 240 अंश राहिलं, म्हणजे तुमचं बरोबर उत्तर 240, हा तिसरा ऑप्शन बरोबर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे। हा सराव संच एकदम सोपा आहे, साधा आहे। ओके, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय। चला जाऊयात पुढे। बघा, हा प्रश्न बघा, याच्यामध्ये मला काय सांगितलंय की वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस व अर्ध वर्तुळ कंस यांची मापे लिहा। तर पहिला आपण काय करू? लघु कंस लिहू। चला, लघु कंस, सगळे लघु कंस या ठिकाणी लिहून टाकूयात। तर बघा, पहिला जो लघु कंस क्यू एक्स पी हा एक लघु कंस आहे, क्यू एक्स पी। पहिला लिहा कंस क्यू एक्स पी, कंस क्यू एक्स पी, बरोबर। दुसरा बघा, हा जो वाय आर आहे, नुसता वाय आर म्हटला तुम्ही तरी चालेल, कंस वाय आर हा सुद्धा लघु कंस आहे।
तिसरा बघा हा QYR जर तुम्ही बघितला तर हा अर्धवर्तुळ कंस आहे, किंवा नुसता PR जर तुम्ही बघितला कंस PR याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता, या कंस PR ला सुद्धा तुम्ही म्हणू शकता लघुवर्तुळ कंस. आणि कंस PY म्हणजे PRY ला सुद्धा तुम्ही म्हणू शकता लघु कंस. चौथा कंस PYR, कंस PYR जो आहे ना PRY याला सुद्धा आपण म्हणू शकतो विशाल कंस. बघा हा PYR ला सुद्धा लघु कंस म्हणू शकतो. चला हे सगळे लघु कंस, जे कंस अर्धवर्तुळापेक्षा छोटे असतात त्याला आपण लघु कंस म्हणतो. आता विशाल कंस बघा, विशाल कंस जे लघु कंसाच्या विरुद्ध बघा. आता पहिली गोष्ट बघा एक साधी गोष्ट आहे XQP. आता जो XQP हा जर लघु कंस असेल तर त्याला विशाल कंस कुठला आला, PYQ लिहा तुम्ही. कंस PYQ लिहू शकता. कंस PYQ हा एक कंस झाला. ओके. आता दुसरा जर आपण बघितला, दुसरा विशाल कंस काय झाला बाबा, YR चा संगत विशाल कंस कुठला, तुम्ही YQR असं काहीतरी लिहू शकता, किंवा YXR YPR काही नाव लिहू शकता. समजा YQR आपण लिहिलं, कंस YQ आणि R. तिसरा PR चा विशाल कंस कुठला, हा PR जर लघु कंस आहे तर त्याला संगत विशाल कंस कुठला येतो, PQR लिहा, PXR लिहा, PYR लिहा, काही लिहा, कंस PQR लिहू. चला कंस PQR. त्याच्यानंतर चौथा एक तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. चौथा काय बाबा, तुम्ही हा PRY हा एक तुम्ही लघु कंस घेतला होता तर त्याला कुठला झाला, PQY लिहू शकता विशाल कंस. कंस PQY हा एक विशाल कंस आहे. ओके. असे बरेचसे विशाल कंस तुम्हाला लिहिता येऊ शकतात आणखी सुद्धा. त्याच्यानंतर आता इथं आपण काय करू, अर्धवर्तुळ कंस. अर्धवर्तुळ कंस. आता जे अर्धवर्तुळामध्ये येतात, आता ह्या व्यास आहे, व्यासाने दोन अर्धवर्तुळ झालेत बघा. एक वरचा अर्धवर्तुळ आहे ज्याचं नाव तुम्ही QPR लिहू शकताय, कंस QPR. पहिला लिहा कंस QPR असं लिहू शकताय. आणि दुसरा कंस QYR असं सुद्धा तुम्ही लिहू शकताय, कंस QYR असंही लिहू शकताय. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला फक्त कंस ओळखायचे मित्रांनो या प्रश्नामध्ये, बाकी काहीच करायचं नाहीये. चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढचा एक प्रश्न बघूयात, शेवटचा प्रश्न, कारण याच्यामध्ये 3च प्रश्न आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू. ओके. तर चला जाऊयात पटकन पुढे आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न ज्याच्यामध्ये दिलंय, O केंद्र असलेल्या वर्तुळात कंस PXQ चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस PYQ चे माप. बघा लघु कंसाचं माप PXQ. बघा लघु कंस PXQ बरोबर 110 अंश आहे. मग आपल्याला विशाल कंसाचं जर माप काढायचंय, विशाल कंस बाबा काय बाबा, त्याचं नाव PYQ. त्याचं माप काय असणार आहे, 360 वजा कंस PXQ. 360 मधून वजा कंस PXQ वजा लघु कंस PXQ. ठीक आहे. मग आता आपल्याकडे 360 वजा लघु कंस PXQ किती, 110. 360 मधून 110 गेले किती राहिले बघा, 360 वजा 110. शून्यातून 0 गेले, 6तून 1 गेले 5, 3तून 2 1 गेले 2, 250. इथं आपण लिहू शकतो 250 अंश. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. तर चला आता आपण इथंच थांबूयात. नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.